उल्वे परिसरामध्ये विकासाची कामे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही। त्यामुळे येत्या निवडणुकीत गव्हाण जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार निकिता खारकर, गव्हाण पंचायत समितीच्या उमेदवार जिज्ञासा कोळी आणि बहाळ पंचायत समितीचे उमेदवार वितेश म्हात्रे यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उल्वे येथे जाहीर पक्षप्रवेशावेळी केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उल्वे शहराध्यक्ष माजी अध्यक्ष आर्यन ठाकूर यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी भाजप परिवारात स्वागत केले। भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणे आणि कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपमधील ओघ सातत्याने वाढत आहे। त्यानुसार आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उल्वे शहर माजी अध्यक्ष आर्यन ठाकूर यांच्यासह दिनेश पाल, निलेश पाटील, संदीप सिंग, यश सिंग, सूरज सिंग, जय पवार, अंकित कुमार, पूजा मिश्रा, राणी जाधव, आरती सिंग, प्रिया सरोज, निकिता मौर्या, सागर वाघमारे, आशीष मिश्रा, अखिलेश झा, पवन परदेशी, मिथिलेश मिश्रा, अमित पाटील, रमेश चेतिरियार, योगेश सुळे, सुमित बागडे, विशाल आहेर, मेहुल आयर, पूजा मिश्रा, राणी जाधव, आरती सिंग, प्रिया सरोज, निकिता मौर्या, अमित सिंग यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे। उल्वे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या पक्षप्रवेशावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते जय म्हात्रे, भाजप नेते रवी पाटील, उमेदवार निकिता खारकर, वितेश म्हात्रे, जिज्ञासा कोळी, राहुल खरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। आमदारांनी आपल्याला सांगितले की आता हे निवडून जात आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये, पण पुढच्या वर्षी ग्रामपंचायतीमध्ये पण निवडणूक होत असते, तिथे मत देतो। पण एकदा का तिथं महापालिका झाली, आमदारांनी गेल्या वर्षीच तसं पत्र शिडकोला दिले, सरकारला दिले आणि सरकारने आश्वासन दिले की उल्वे आणि कर्जाडी हे दोन भाग आहेत हे पनवेल महापालिकेमध्ये घेतले जातील। मग ग्रामपंचायती महापालिका आली, जिल्हा परिषद याच्यावरती महापालिका आली आणि मग आपल्या इकडं नगरसेवक येते। आता ग्रामपंचायत सदस्य असतात ते नगरसेवक येते, त्यांचा अधिकार जास्त मोठा होईल। पण आपल्याला पाहायला ही चाचणी यायची, जी चाचणी वार्षिक परीक्षेनंतर असते, चाचणी असते, चाचणी आहे। आणि तुम्हाला कल्पना आहे की भारतीय जनता पक्षाचं आतापर्यंत तुम्हाला इतिहास सांगितलं, देश स्तरावर, राज्य स्तरावर कसं आपण काम करतोय ते। तर देवेंद्र आपल्या नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा पुरा फार मोठा आहे आणि महेश बालदी अतिशय जवळचे आहे, ते सांगतील त्याप्रमाणे मंत्रिमंडळात आणि इकडच्या बाजूला जे असतील ती सर्व कामं होत असतात। ती ताकद देण्याकरता आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ते बंधूत आहेत, त्यांच्याकडे आज महाराष्ट्राचं नाही तर देशाचं लक्ष लागलं आहे। नरेंद्र मोदी साहेबांचा आशीर्वाद, अमित शहाचा आशीर्वाद आणि देवेंद्रांचं आपल्याला फुल पाठिंबा, याच्यावर आपली सगळी कामं आपण सोडून घेऊ। नोकरी धंद्याची असतील, दिवसाच्या दर दैनंदिनातल्या अडचणी असतील, या सगळ्या हे करण्याकरता सर्वात जास्त आपल्याला कोण मदत करू शकेल तर BJP करू शकेल आणि त्यात तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। उरण रेल्वे चालू झाली, त्याच्यानंतर विधानसभेमध्ये तुमच्या या फेऱ्या नक्की वाढवणार हे सांगणारा मी तुमचा प्रतिनिधी होतो। तुमचा आशीर्वाद मिळाला, मी आमदार झालो। मी 40 फेऱ्या होत्या तिथे दिल्लीत पाठलाग करून 50 फेऱ्या आज झाल्या। लवकरची ट्रेन अजून लवकरची पाहिजे होती, कारण जे विद्यार्थी कॉलेजमध्ये जात होते त्यांच्याकरता 7 वाजताची शिफ्ट महत्वाची होती सकाळी। जे सर्व्हिसला जाणार होते, अनेक कॉलेजेस 7, 7:30ला चालू होतात, त्यांच्याकरता ट्रेन नव्हती, ती चालू केली। रात्री 10:30 9:15 नंतर ट्रेन नव्हती, त्यांच्याकरता 10:30ला चालू झाली। लवकरच मी रात्री 12 वाजेपर्यंत ट्रेन चालू करणार आहे आणि सकाळी 5च्या अगोदर पण ट्रेन चालू करणार। या लोकांचा जर मी लोकप्रतिनिधी असेल तर त्यांच्या प्रत्येक समस्या जाणून घेणं, त्या सोडवणं हे आपलं कर्तव्य आहे, हे मानणारे आम्ही सर्व सामाजिक क्षेत्रातली लोक आहोत। आणि तुम्ही जो भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवलाय तो मी अजून याच्या पुढे जाऊन सांगतो, ही तुमची निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची शेवटची निवडणूक आहे हे मी जबाबदारीने सांगतो। या पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला म्हणजे आमचा नेतृत्वाचा निर्णय झालाय की हा सर्व परिसर आपण पनवेल महानगरपालिकेमध्ये घेणार आहोत।
स्वच्छता असेल, इथलं ट्रान्सपोर्टेशन असेल, रेन वॉटर असेल, ड्रेन वॉटर असेल, ड्रिंकिंग वॉटर असेल, इथल्या गार्डनची सुविधा करायची असेल, गव्हर्नमेंटची हॉस्पिटल करायची असतील, या सगळ्याकरता पनवेल नगर परिषद हीच इथली सक्षम बॉडी आहे. हे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद तुमच्या या ॲम्युनिटीज एवढ्या अपग्रेडेड शहराच्या करू शकत नाही. आपल्या समवेत म्हणजे तुमच्या आधाराने आर्यन ठाकूर आणि सर आपल्या पक्षात पक्ष प्रवेश करतायत, त्यांचं सर्वांचं तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि बीजेपी ही पार्टी अशी आहे, तुम्हाला माहित आहे आपण बरोबर काम केलेलं आहे, पण आपण का आलो किंवा तुमच्या मनात आहे म्हणूनच आपण सगळे आलो आहोत. आणि खरोखर बीजेपी अशी पार्टी आहे की सर्वांच्या विकासासाठी सबके साथ सबका विकास और ये नारा अभी गूंजता रहेगा हमेशा के लिए. जो कि अभी हमारे राजकिरण ने बताया कि इधर कैसे आना था और कितना परेशानी होती थी आने के लिए मुंबई से. तो अभी इतना अटल सेतु हुआ है. दूसरी बात के इधर का इंफ्रास्ट्रक्चर बहुत अच्छा करना है, तो इसके लिए बीजेपी ही लगेगी. आता तुम्हाला एक सांगते, तुमच्यापर्यंत कधी काली दुसरा कॅन्डिडेट आला असेल, जर एकटा येऊन बीजेपी म्हणजे तो बीजेपीतून गेलेला आहे, पण एकटा येऊन तो त्याला जर समजा वोट देऊन तुम्ही चुकी करणार आहात, तरी आपल्याला विनंती आहे, जास्त मी बोलणार नाही कारण तुमच्याशी संवाद अगोदर मी साधला होता. मॅडम तुमचं मनापासून धन्यवाद आणि तुमचं कौतुक की तुम्ही मंडळीने सर्वजणांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतलेला आहे. आपले जे ज्येष्ठ तुमचे ज्येष्ठ आहेत इथं जरी दिसत नसले तरी पण एक आहेत आणि दुसरे 2 दिवसांनी येणार आहेत. पक्षप्रवेश त्यांचाही होईल, याच्यापेक्षा मोठा होईल आणि जोरदार आपण सर्व कामाला लागणार आहोत. हे सगळं सस्पेन्स जरी असलं तरी मोठ्या माणसाला त्यावेळेला आपण पुन्हा बोलवून आपण ते काम करणार आहोत.